तर आम्ही बर्थडेची सुरुवात केस कापून केले. सुरुवात म्हणजे काल रात्री झालेली सुरुवात. ह्याने मस्तपैकी रूम डेकोरेट केलेली आणि बरंच काही मेसेज लिहिलेले आणि एक मोठं झाड नाही तर मोठा फ्लॉवर बुके दिलेला मला. आता आम्ही लोणावळ्यात चाललो आहे. आता गाडीत आहोत आणि जाता जाता हेअरकट करून चाललोय. आणि मी सगळं 2 दिवसाच्या ब्लॉग मध्ये आणि मी ठरवलंय की हा मी ब्लॉग करणारच. दरवेळेस मी शूट करते पण एडिट होत नाही. शूट करते म्हणजे फक्त जायचं शूट करते, पण या रोड जर्नी मध्ये परत येताना असं काहीच शूट नसतं. मग मी हा माझ्या बर्थडेला पण घेते की मी आजपासून ब्लॉग करणार आहे आणि हा पण पूर्ण करून मी टाकणार आहे, म्हणजे परत रिटर्न आल्यावर टाकते. मला असं बर्थडेची काय एक्साइटमेंट नसते बरं का, पण ठीक आहे आता काय लग्न झालंय म्हटल्यावर करू शकतो बर्थडे. म्हणजे दरवर्षी मला अशी काय एक्साइटमेंट नसते. बर्थडे फोन येतात ते असं मला काय असं त्याचं एक्साइटेड असं काही वाटत नाही. मला नेहमी 20 तारीख आल्यावर असं वाटतं की बरं आज हा 20 फेब्रुवारीला माझा बर्थडे असतो. हा ब्लॉग कधी पडेल, कुठल्या दिवशी पडेल मी सांगता येत नाही, पण मी सांगते की 20 तारखेला माझा बर्थडे असतो. आणि मला असं नेहमी 20 तारखेला असं वाटतं की कधी 21 तारीख येते. असं होतं. हे मलाच होतं का खूप जणांना होतं मला माहिती नाही. तुम्हाला पण तसंच होत असेल तर सांगा. तुम्हाला 2 गोष्टी कमेंटमध्ये सांगायच्या आहेत की केस कापल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की उगीच केस कापले, आणि कमी म्हणत हे जास्त झाले का असं वाटतं का शेवटपर्यंत म्हणत असं मला होतंय. आणि दुसरी गोष्ट सांगायची तुम्हाला, काय सांगायची होती दुसरी गोष्ट सांग ना. बर्थडेची 20 तारीख येते 21 नाही, बर्थडेचं प्रेशर येते. हा बर्थडेचं तुम्हाला पण प्रेशर येतं का, की तुम्हाला असं वाटतं का की तुमचा बर्थडे पटकन निघून जावा. मला वाटतं. आम्ही आलोय आता जेवायला, पण जेवायला आलोय पण आम्ही करणार आहे नाश्ता. मग आम्ही नाश्ता करायला आलोय का जेवायला आलोय, काय वाटते तुम्हाला? नाश्ता करायला आलोय का जेवायला? नाश्ता जेवण म्हणून खायला. खूप ऊन आहे. तसं काय फेब्रुवारी महिना आहे तरी खूप ऊन आहे. खूप असं गरमी झाली मला. आम्ही आलोय राजा दत्त वडापाव. लोणावळ्याला टर्न घेताना जे एक रेस्टॉरंट लागतं तिथे आम्ही आलोय जेवायला. राजा नाही, मी त्याला लाडाने राजा बोलले, पण राज दत्त वडापाव. पण तिथं वडापाव नाही मिळत, वडापाव पण नाही मिळत, वडापाव मिळतो त्याच्यात बाकी सगळ्या गोष्टी पण मिळतात. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की आम्ही दुपारच्या वेळेस वडापाव खायला आलोय, पण असं पण आहे की आता आम्ही आमचा दिवस वडापाववर काढणार आहे. असे आमचे दिवस सुरू आहेत की आम्ही आता वडापाववर दिवस काढतो, कारण की ह्याला माझा बर्थडे पण सेलिब्रेट करायचा आहे ना. आम्ही आलोय इमॅजिकाला 21 तारखेला. आता आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं, तर आम्ही तिकीट कलेक्ट करायला इथं थांबलोय. तर बघू, खूपच जास्त ऊन आहे. फेब्रुवारी महिना आहे तरी पण बघू आता कुठले राईड्स करू आम्ही. ठीक आहे खेळ ना. व्हिडिओ मला सांगू नको मारू. हा स्क्रीन हाईट नाही मार मला वाटते. जरा मोठा शॉट घे. आता 2च बॉल राहिले प्लीज.
शिट. काय हा ग तिथं पण नाही गेलं श्री काय. आणि त्या ज्या हेलिकॉप्टर राईडमध्ये बसलेलो ना, तर ती अशी सीट्स आहेत आणि त्या अशा वरती आहेत बसायचं आणि आपल्याला तिथे इंडिया टूर दाखवतात पूर्ण अशा प्रकारे आम्ही इंडिया फिरलोय. ज्या ज्या फेमस गोष्टी आहेत इंडियामध्ये तिथं हेलिकॉप्टर थ्रू ट्रॅव्हल केलेले आणि हेलिकॉप्टर तिथे जाऊन सगळे शूट घेतलंय. शूट घेतलेले. तर ते आपण असं वाटतं की आपण हेलिकॉप्टरमध्ये बसून सगळं इंडिया फिरतोय आणि जे फेमस लोकेशन्स आहेत इंडियामधले त्याचं शूट आहे. ते मस्त एक्सपिरियन्स आहे. तुम्ही येऊ शकता इमॅजिकाला. इथे खरं 1-2 राईड्स बंद आहेत. आत्ता आम्ही फेबमध्ये आलो आहे. फक्त खूप ऊन असेल तेव्हा येऊ नका, कारण की इथे इतका उन्हाचा त्रास होतो आहे ना. आत्ता फेब महिना सुरू आहे तरी पण आम्हाला इतकं ऊन लागतं आहे. तर आम्ही अशा प्रकारे आता इंडिया टूर झाली आमची. ओके, झालं आता आमचं. नाही, आता फक्त 2च राईड झाल्यात, अजून भरपूर नाही इंडिया फिरून झालंय आमचं आता. म्हणजे D2 राईड आहे, परत स्पेस राईड आहे. या No, सगळ्या space ride ऍक्टिव्हिटीज करायचे नाही. आम्ही स्पेस राईड मध्ये नाही बसणार आहे. बसणार तर आहे नाही बसणार आहे. हा बसणार आहे. हा बसणार आहे. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा ही सगळ्यामध्ये बसलेली, पण आता घाबरती. मला नाही बसायचं. मला जिंदगी माझी महत्वाची. माझी खूप. आणि काल माझाच बर्थडे होऊन गेलाय. जयंती घेऊन गेली माझी कालच. त्यामुळं मी नो रिस्क. मला रिस्क नाही घ्यायची. आणि नकोच कशाला ना. जर आपल्या हातात आहे न बसणं तर कशाला आपण हाताने बसून घ्यायचं असं मला वाटतं. ह्याला जायचं तर हा जाऊ शकतो. तुला जायचं तर तू जाऊ शकतो. आम्ही इथं पाण्याची बॉटल घेतली 23 रुपयाला 500 ml. तर आतमध्ये खूप महाग आहे खायचं. आम्ही लंच, डिनर आणि स्नॅक्सचं आधीच ऑनलाईन कुपन काढलेलं. ते आम्हाला पडलं 799ला पर पर्सन. 699ला पर पर्सन. त्याच्यात अनलिमिटेड लंच, डिनर अँड स्नॅक्स. आता ते कुठं मिळतं माहीत नाही. आम्ही पाणी तरी विकत घेतले 23 रुपयाचं. बघू आता नेक्स्ट राईड कुठली असेल आमची. नेक्स्ट राईडला जाणार आहे मिस्टर इंडिया. तर बघू हे मिस्टर इंडिया काय आहे. मला तर हा मागून तरी मिस्टर इंडिया राईड अनिल कपूर बघा. हॅलो अनिल कपूर. आम्ही कपाशीत बसलो लहान मुलांसारखं. काहीच गर्दी नाहीये कुठल्या राईडला. त्यामुळं आज सहज सगळ्या राईड्स होतात. कारण की मला असं वाटते की उन्हाळा असल्यामुळे सगळे ॲक्वाला गेले असणार आहेत आणि आम्हीच उन्हात सगळ्या राईड्स करत फिरतो. त्यामुळे अशी काहीच गर्दी नाहीये. तुम्ही बघू शकता. भूताच्या राईडमध्ये तिथं लटकून राहिला ना ह्याच्यातला कोणता तरी टेडी मिळणार आहे. तर बघू. आताशी 1.5 मिनिट आहेत अजून. 1.5 मिनिटात श्री टेडी पाहिजे मला. कधी दिला नाहीस तू, असा तरी दे. अरे श्री हरला. श्री हरला. टेडी बेअर नाही. नो टेडी बेअर. आणि मी तुम्हाला एक धक्कादायक सांगते. एक न्यूज. थांबा जरा ऐकू येणार नाही. पाण्याच्या पुढे जाते. मी तुम्हाला एक धक्कादायक न्यूज सांगते की आत्तापर्यंत श्रीनी मला एकदाही टेडी बेअर दिला नाहीये. ही इज अ रेड फ्लॅग. कारण की हे ना आत्तापर्यंत एकदा पण मला टेडी बेअर दिला नाहीये लग्न झाल्यापासून. आणि लग्नाच्या आधी पण नव्हतं दिला. एकदाच दिलेला मिकी माऊस.
रेड फ्लॅग रेड फ्लॅग रेड फ्लॅग. बघा राईड पेंडलम. तुम्हाला काय वाटतं आम्ही ह्याच्यात बसलो असेल का नसेल? बसलोय आम्ही पण बाहेर बघत आयुष्यपत हे बघा. मी या राईड मध्ये बसलेला आहे तर पेंडुलम मध्ये मी नाही बसले. हे बघा त्याचा उत्साह. मला त्याच्यापेक्षा मला तिथं बाहेर बघून भीती वाटायला लागली त्याची रिॲक्शन बघून. तिची रिॲक्शन बघूया कसं होतं. एवढं नाही पटत. ओके वाटते काही नाही असं काही पण एवढं पोटात गोळा नाही नाही गप बस. खरं नाही. तू एका पॉइंटला तुझं तोंड असं विचित्र झालेलं कधी तिकडून खाली येताना. हा मग तेच तर. पण नाही असं काही नंतर नंतर मला काही नाही वाटलं एवढं. मला दाखवता पण येत नाही. हे एवढी मोठी राईड आहे. आम्ही आता या राईड मध्ये बसलेलो. ह्याच्या आधी डेंजर एवढी खडखड राईड आहे ही की असं वाटतं की खराब झालंय का काय. मला तर 2 मिनिटासाठी असं वाटलं खराब झालंय का काय. आणि ही D2 राईड त्याच्यात आता श्री फक्त बसलाय आणि मग अशी पेंडुलम मध्ये ना मी पण बसलेले. नंतर मी आणि श्री दोघे पण ह्याच्यात मी नाही बसू शकत. हे धक्कादायक मला नाही बघायचं. आता बघूयात. हे पहिला पॉज केलेलं आता परत सुरू केलंय. मला तर भीती वाटायला लागली. आणि शपथ मला हे झूम आउट जेवढं होतंय तेवढं गेलं तरी पण पूर्ण हे कॅप्चर नाही होते. ओ शेट ह्याची स्पीड बघा. हा बघा ह्याला किती हाऊस आहे हाय करायची वरून. आता ट्रिपचा एंड आलाय. आता परेड सुरू होणार आहे.